श्री स्वामी समर्थ. सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोन, अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. शास्त्री हेरळी कराधिकांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रमद वडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत यांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होती तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्याची. पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारसी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एका एकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणोनी. मग स्वप्नेचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे.
तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून ब्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जानसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता न येची. बुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडूनी सुंदर, त्याचा करोनी आहार, अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र महासागर. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभं भवती. श्री स्वामी समर्थ. अष्टमोऽध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे करोन अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत, वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती, विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती, ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला. वैकुंठा समनगरी ते राजे निजाम सरदार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर. शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा न येची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशी, त्रासले या भवयात्रेशी. कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुके कवनाला. तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की. कोणालाही जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र, दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी, तात्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुआ, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती, स्वामी चरणी काही नवती. म्हणून दृष्टांतावरती, गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्नी पडले, अक्कलकोटी जावे तुआ. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात, शंकरराव प्रवेशत. तो देखील जन समस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेवोनी.
अर्पावया समर्थचरणी जाती अतित्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोन शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवती श्री स्वामी समर्थ नवमोध्याय श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धोरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैसी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळिक तिच्या हस्ते होतसे तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणोनी विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन 2,000 रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले चालले गावाबाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमीत आले यती राजत्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुनी ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवसी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनुरासी दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरोनी भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000
ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा आली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. नवमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.